नमस्कार मंडळी, आज आपण राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दल माहिती जाणून घेत आहोत। राणी लक्ष्मीबाई हे नाव सगळ्यांना जरी माहीत असलं तरी त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती अनेकांना माहीत नाही, त्यासाठी हा व्हिडिओ। राणी लक्ष्मीबाई यांचं संपूर्ण नाव लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर असं आहे। झाशीची राणी लक्ष्मीबाई झाशी राज्याच्या राणी होत्या। पहिल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या त्या नायिका होत्या, ज्यांनी अगदी लहान वयात ब्रिटिश साम्राज्याशी लढा दिला। त्यांच्या शौर्याने त्यांना क्रांतिकारकांची स्मृती देवता म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झालं। राणी लक्ष्मीबाई यांच्या धाडसी कार्याने फक्त इतिहासच नाही रचला, तर सर्व स्त्रियांच्या मनात एक धाडसी ऊर्जा निर्माण केली। महाराणी लक्ष्मीबाई यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि त्याच्या विजयाच्या गाथा इतिहासाच्या पानावर लिहिल्या गेल्या। झाशी या राज्याच्या स्वातंत्र्यासाठी राणी लक्ष्मीबाईंनी ब्रिटिश राज्याविरुद्ध लढा देण्याचं धाडस केलं होतं आणि नंतर त्यांना वीरगती प्राप्त झाली। लक्ष्मीबाई यांच्या पराक्रमाचे किस्से आजही आठवतात। राणी लक्ष्मीबाई यांनी त्याग आणि धैर्याने केलेल्या कृतीतून केवळ भारत देशच नाही, तर संपूर्ण जगातील महिलांचं नाव गर्वाने उच्च केलं। झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचं जीवन अमरत्व, देशप्रेम आणि बलिदानाची एक अनोखी गाथा आहे। लक्ष्मीबाई यांचं पूर्ण नाव लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर, टोपण नाव मनू। राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1835 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी नगरातील भैदानी नगर येथे झाला। त्यांचं बालपणीचं नाव मणिकर्णिका असं होतं, म्हणून त्यांना लहानपणी सर्वजण मनू म्हणायचे। त्यांच्या वडिलांचं नाव मोरोपंत तांबे। त्यांचे वडील बिथूरच्या दरबारात पेशवे आणि आधुनिक विचारसरणीचे लोक होते। ते मुलींच्या स्वातंत्र्यावर आणि त्यांच्या शिक्षणावर विश्वास ठेवायचे, त्यामुळे राणी लक्ष्मीबाई यांच्यावर वडिलांचा खूप प्रभाव होता। त्यांच्या वडिलांनी बालपणी राणी यांचं कौशल्य ओळखलं होतं। त्यांच्या आईचं नाव भागीरथीबाई, एक घरगुती महिला। वडिलांनी लक्ष्मीबाई यांचं संगोपन केलं, कारण तेव्हा लक्ष्मीबाई 4 वर्षाच्या असताना त्यांच्या आईचं निधन झालं। राणी लक्ष्मीबाई यांनी शिक्षणासह स्वतःचं संरक्षण, घोडेस्वारी प्रशिक्षण घेतलं, ज्यामुळे तिला पुरातत्वशास्त्रात कौशल्य प्राप्त झालं। लक्ष्मीबाई यांच्या आईच्या निधनानंतर त्यांचे वडील पेशवे बाजीराव जवळ बिठूर येथे त्यांना घेऊन गेले। राणी लक्ष्मीबाई यांचं बालपण तिथेच व्यतीत झालं। राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्याचे किस्से लहानपणापासूनच होते। एकदा ती घोड्यावरून जात होती। राणी लक्ष्मीबाई यांना सांगितलं की जर हिंमत असेल तर माझ्या घोड्यापुढे जाऊन दाखवा। राणी लक्ष्मीबाई नानासाहेबांचं हे आव्हान हसून स्वीकारलं आणि नानासाहेबांसोबत रेस करायचं ठरवलं। नानासाहेबांचा घोडा वेगाने धावत असताना राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या घोड्याचा वेग वाढवत त्यांना मागे टाकलं। त्यावेळी नानासाहेबांनी लक्ष्मीबाई यांना मागे टाकण्याचा प्रयत्न केला, पण ते अयशस्वी ठरले आणि घोड्यावरून पडले। त्यानंतर लक्ष्मीबाई यांनी आपला घोडा मागे वळवून नानासाहेबांना त्यांच्या घोड्यावर बसवलं आणि घराकडे निघाले। नानासाहेबांनी राणी लक्ष्मीबाई यांची प्रशंसा केली आणि त्यांच्या घोडेस्वारीचं कौतुकही केलं। त्यानंतर नानासाहेब आणि रावसाहेबांनी राणी लक्ष्मीबाई यांची प्रतिभा ओळखली आणि त्यांना शस्त्रास्त्राचं शिक्षण दिलं। त्यांनी तलवार चालवणं, भाले, नानासाहेबांकडून बंदुकीने गोळी चालवण्याचं शिक्षण घेतलं। याशिवाय म्हणू व्यायामसुद्धा करायची। कुस्ती आणि मल्लखांब हा तिचा आवडता व्यायाम होता। 1842 मध्ये त्यांचा विवाह झाशी संस्थानचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला। लग्नानंतर त्यांचं नाव बदलून लक्ष्मी असं ठेवण्यात आलं। त्यानंतर झाशीच्या प्रजाजनात राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झालं। दरबाराचं कामकाज राणीनं पाहणं गंगाधररावात पसंत नसल्याने मिळालेल्या वेळेचा उपयोग लक्ष्मीबाई यांनी स्वत्व जपण्यासाठी केला। त्यांनी आपला रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी, तलवारबाजी नेहमीच सुरू ठेवली। गंगाधरराव नेवाळकर व लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला, परंतु 3 महिन्याचा असताना तो मृत्यू पावला। मुलाच्या रूपाने वारस मिळाल्याच्या आनंदात असणारे गंगाधर या गोष्टीने दुःखी झाले। त्यांनी वासुदेव नेवाळकर यांचा मुलगा दत्तक घेतला, त्याचं नाव दामोदर। एके दिवशी महाराज गंगाधरराव नेवाळकर यांची प्रकृती बिघडली। 21 नोव्हेंबर 1853 रोजी त्यांचं निधन झालं। त्यावेळी राणी लक्ष्मीबाई अवघ्या 18 वर्षाच्या होत्या। आधी मुलाचा मृत्यू, नंतर राजाचा मृत्यू यामुळे राणीला मोठा त्रास झाला, परंतु अशा कठीण परिस्थितीत सुद्धा राणीने संयम गमावला नाही। त्यांनी स्वतः राज्यकारभार चालवण्यासाठी हाती घेतला। त्यावेळी लॉर्ड डलहौसी गव्हर्नर होते। महाराणी लक्ष्मीबाई एक धैर्यशील आणि धाडसी महिला होती, म्हणून त्या सर्व गोष्टी मोठ्या समजूतदारपणे करायच्या, ज्या कारणास्तव ती राज्याची उत्तराधिकारी राहिली। खरं तर त्यावेळेस राणी यांना अधिकारी बनवलं होतं। त्यावेळी असा नियम होता की जर राजाला स्वतःचा मुलगा असेल तर त्याला उत्तराधिकारी बनवलं जाईल, जर मुलगा नसेल तर त्यांचं राज्य ईस्ट इंडिया कंपनीमध्ये विलीन होईल। या नियमांमुळे राणीला उत्तराधिकारी होण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला। तर राजा गंगाधरराव नेवाळकर यांच्या मृत्यूचा फायदा घेण्यासाठी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सर्व प्रयत्न केले। त्यांना झाशी राज्य ब्रिटिश राज्यकर्त्यांमध्ये विलीन करायचं होतं। ब्रिटिश सरकारने झाशी राज्याचा संबंध तोडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला। अगदी ब्रिटिश शासकांनीही महाराणी लक्ष्मीबाई यांचा
दत्तक मुलगा दामोदरराव याच्या विरुद्ध खटला दाखल केला. राजा नेवाळकर यांनी घेतलेल्या कर्जासोबत निर्दयी शासकांनी राणीच्या राज्याची तिजोरी जप्त केली. राणी लक्ष्मीबाईच्या वार्षिक उत्पादनातून पैसे वजा करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे लक्ष्मीबाईंना झाशीचा किल्ला सोडून त्यांच्या राणी महालात जावं लागलं. अशा या कठीण संकटाला राणी लक्ष्मीबाई घाबरल्या नाही आणि झाशी राज्य ब्रिटिशांच्या ताब्यात नाही देणाऱ्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. महाराणी यांनी प्रत्येक परिस्थितीत झाशी राज्य वाचवण्याचा निर्णय घेतला आणि आपले राज्य वाचवण्यासाठी सैन्याच्या संघटनेची स्थापना केली. शूर राणीच्या संघर्षाची सुरुवात मैं अपनी झाशी नहीं दूंगी या स्फूर्तिदायक उद्गाराने होत होती. 7 मार्च 1854 रोजी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी झाशी मिळवण्यासाठी सरकारी राजपत्र जारी केले, ज्यामध्ये झाशीला ब्रिटिश साम्राज्याला घेण्याचा आदेश देण्यात आले होते. त्यानंतर झाशीच्या राणी लक्ष्मीबाई ब्रिटिश राज्यकर्त्या या आदेशाचा भंग केला आणि त्या म्हणाले, मैं अपनी झाशी नहीं दूंगी. त्यानंतर ब्रिटिश राज्यकर्त्यांविरुद्ध बंडखोर तीव्र झाला. यानंतर झाशीला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाराणी लक्ष्मीबाई यांनी इतर काही राज्यांच्या मदतीने सैन्य तयार केलं, ज्यात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. तर त्या सैन्यात महिलांचा समावेश देखील होता, ज्यांना युद्ध करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आलं. याखेरीज महाराणी लक्ष्मीबाईच्या सैन्यात शस्त्रे गुलाम खान, दोस्त खान, खुदाबख्श, सुंदर मुंदर, काशीबाई, मोतीबाई, लालाभाऊ बक्षी, दिवाण रघुनाथ सिंग, दिवाण जवाहर सिंग असे 1400 सैनिक होते. 10 मे 1857 रोजी ब्रिटिशांविरुद्ध उठाव सुरू झाला. त्या काळात बंदुकीच्या गोळ्यांवर डुकराचं आणि गौमांस लावण्यात आलं, त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना मोठ्या प्रमाणात दुखावल्या गेल्या. त्यामुळे देशभर संताप व्यक्त झाला. त्यानंतर ब्रिटिश सरकारला ही बंडखोरी दडपून घ्यावी लागली. त्यानंतर 1857 मध्ये ओरछा आणि दतिया यांच्या शेजारील राज्यांच्या राजांनी झाशीवर हल्ला केला. महाराणी लक्ष्मीबाईंनी त्यांचं शौर्य दाखवून विजय मिळवला. मार्च 1858 मध्ये पुन्हा एकदा झाशी राज्य ताब्यात घेण्यासाठी इंग्रजांनी सर हुई यांच्या नेतृत्वात झाशीवर स्वारी केली. परंतु त्यावेळी झाशीला वाचवण्यासाठी तात्या टोपे यांच्या नेतृत्वात सुमारे 2 लाख सैनिकांशी लढा दिला. हा संघर्ष सुमारे 2 आठवडे चालला. या युद्धामध्ये ब्रिटिशांनी झाशीच्या किल्ल्याच्या भिंती तोडून त्या ताब्यात घेतल्या. यासह ब्रिटिश सैनिकांनी झाशीमध्ये लुटमार करण्यास सुरुवात केली. या संघर्षाच्या काळातही राणी लक्ष्मीबाईंनी धैर्य सोडलं नाही आणि कसा तरी आपला मुलगा दामोदर याला वाचवलं. 18 जून 1858 रोजी सकाळी ब्रिटिश अधिकारी स्मिथ सैन्यासह ग्वाल्हेरच्या अगदी जवळ येऊन पोहोचला. त्याने लगेच हल्ला चढवला. लक्ष्मीबाईंनी रणांगणात धाव घेतली. लक्ष्मीबाई तलवारीचे सपासप वार करत समोर येणाऱ्या ब्रिटिश सैन्याला कापून काढत होत्या. आवेगाने विजयासारख्या तळपळणाऱ्या राणीकडे पाहून त्यांची सैन्यही द्वेषाने लढले. इंग्रज अधिकारी स्मिथचे सैन्य मागे हटणारच होते. त्याच वेळी नव्या दमाची एक फौज बाजूच्या टेकडीवरून चालून आली. दोन्हीकडून आलेल्या सैन्यासमोर राणीचा निभाव लागला नाही. परिस्थिती ओळखून त्या काही स्वारांनिशी बाहेर पडल्या. थोडे पुढे जाताच एका ओढ्यापाशी त्यांचा घोडा अडला. नेहमीचा घोडा शेवटच्या लढाईत त्यांच्याबरोबर नव्हता. काही केला घोडा ओढा ओलांडत नव्हता. तिथे इंग्रजांशी लढत असताना राणी लक्ष्मीबाई रक्तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या. त्यांच्या डाव्या कुशीत तलवार घुसली, परंतु पुरुषी वेशात असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना इंग्रज ओळखू शकले नाहीत. ते पुढे निघून गेले. घायल झालेल्या राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या सेवकाने एका मठात आणलं. आपला देह क्रूर इंग्रजांच्या हाती लागू नये अशी त्यांची इच्छा होती, म्हणून त्या सेवकाने त्यांना मुखाग्नी दिला. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी वयाच्या 23व्या वर्षी मरण स्वीकारलं आणि अशा प्रकारे एका शूर राणीला रणांगणात वीरमरण आलं.